नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महायुती टॅब फॉर्म भरल्यानंतर पुढे तो जो टॅब भेटतो तो पण त्याची सगळी प्रोसेस समजून सांगितलेली आहे. जी प्रोसेस मी म्हणजे मला बी मागच्या वर्षीच टॅब भेटलेले आहे, तर मला बी तीच प्रोसेस म्हणजे मी फॉलो केली होती म्हणजे मला कसं टॅब भेटलं आहे ना, मी ते सांगितलं या व्हिडिओमध्ये. आणि 2-3 गोष्टी टॅबच्या म्हणजे ते महायुती जी करते, जी कॉल वगैरे येतात आपल्याला लिस्टमध्ये नंबर लागल्यानंतर ते कसं असतं, किंवा या टॅबची रॅम काय आहे, टॅबबद्दलची जेवढी माहिती आहे ना, मॉडेल कोणतं आहे, मग स्टोरेज काय आहे, मग ते सिम कार्ड भेटतं त्याच्यामध्ये कॉल करता येतं का नाही, किंवा तुम्हाला जे महाज्योतीवाले कसे कळवतात की तुम्हाला टॅब भेटणार आहे आणि कुठे तुम्हाला टॅब दिलं जातं. टॅब भेटायच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंट कोणते घेऊन जायचे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला जे कट ऑफ कितीचा असतो, कट ऑफ म्हणजे तुम्हाला किती टक्के पाहिजे की तुम्हाला टॅब भेटणं कन्फर्म आहे, ती लिस्ट लागते ना, त्याच्यानुसार कट ऑफ वगैरे असतं. तर मी सगळं सांगितलं या व्हिडिओमध्ये, तुम्हाला सगळं समजून जाईल. आणि याच्यानंतर मी काही व्हिडिओ टाकणार नाही आहे महाज्योतीवरचे, म्हणून हा व्हिडिओमध्येच सगळं आहे. बाकीचं कमेंटमध्ये विचारून घ्या, मी सांगून देईल काय असेल ते. काही नाही, 100-150 लोक जे माझे सबस्क्रायबर, म्हणून जेवढे बी कमेंट करतील ना, बऱ्यापैकी सगळ्यांचे उत्तर देऊन देईल. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर यावर्षी महाराष्ट्र बोर्डातून जेवढे विद्यार्थी 10वी पास झाले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीच्या योजनेबद्दल माहिती असेल. ह्या योजनेद्वारे तुम्हाला मोफत टॅब वाटप होते. तर मला मागच्या वर्षी या योजनेमधूनच एक टॅब भेटले महाराष्ट्र शासनाकडून. आणि मी मागच्या वर्षीचे व्हिडिओ बनवले, त्याच्यावर बऱ्याच जणांनी कमेंट केले की यावर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी पण काही ना काही व्हिडिओ बनवून दे दादा. तर मग मला म्हणजे टाईम नव्हता भेटत, मी बनवणार होतो. तर आज रविवार आहे, तर आज हा व्हिडिओ बनवतो आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरणार आहे, तो फॉर्म भरल्यापासून तर टॅब भेटेस तोपर्यंत काय काय प्रोसेस असते आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे, आणि तुम्हाला कुठे समजेल की तुमचा लिस्टमध्ये नंबर लागला आहे, कट ऑफ किती असेल, आणि टॅब भेटल्यानंतर तो टॅब कसा असतो, त्याच्यामध्ये काय फीचर्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला कसा वापरायचा आहे आणि तो टॅब तुमच्याकडेच राहील का परत करायचा आहे, किंवा नेटवर्क ते कसं राहील, कार्ड कोणत्या कंपनीचं राहील, कॉल करता येईल का नाही कार्डातून, सगळी माहिती मी देईल. आणि मला ते टॅब भेटतानाचा कसा एक्सपिरियन्स होता ते बी तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यानंतर मी एक व्हिडिओ बनवणार नाही, मला थोडासा टाईमचा प्रॉब्लेम आहे. हा एक व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगून देईल आणि कमेंटमध्ये 2-4 गोष्टी तुम्हाला सांगून देईल. आणि मी काही मोठं फक्त स्टुडंटच आहे तुमच्यासारखा, म्हणून मला काही एडिटिंग वगैरे काही जमत नाही, म्हणून फक्त कॅमेरा ओपन करून व्हिडिओ बनवून देतो आहे. याच्यामध्ये मी बोलेल आणि तुम्हाला माहिती देईल. तुम्हाला फक्त माहिती द्यायची मला, की सांगायचं आहे मला कसं भेटलं होतं, आणि तुम्हाला 2-4 गोष्टी नवीन बी माहिती पडते. म्हणून ते एडिटिंगकडे लक्ष नका देऊ, मी जे सांगतो आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तर सर्वात पहिले अशा प्रकारच्या बॉक्समध्ये टॅब भेटेल. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर. असा टॅब असतो सॅमसंग कंपनीचा, आणि हे कवर भेटतं. तर इथे तुमचं नाव लिहिलेलं असतं, जसं की माझं नाव लिहिलेलं आहे हर्षवर्धन. तर चला बॉक्स बाजूला ठेवतो आणि टॅबबद्दल थोडंफार काही सांगून देतो. सॅमसंग कंपनीचा टॅब आहे. तर या टॅबबद्दल सर्वात मोठी गोष्ट जी तुम्हाला माहिती पाहिजे ती आहे की हा जो टॅब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे महाज्योतीतर्फे एक आहे ना लॉक लावून भेटतं, ज्याच्यामध्ये तुम्ही गेम वगैरे नाही खेळू शकत, किंवा एक्सटर्नल ॲप आहे ना ते ॲप असायचं, जरी ॲप असेल PW किंवा कोणतंही ॲप असेल ना, ॲप असेल ते बी डाउनलोड नाही करू शकत. हा पण मग त्याच्यासाठी काही तुम्ही बाहेरून जर काही काम केलं किंवा कुठे दुकानावर जाऊन तो लॉक काढून घेतला, मग तुम्ही डाउनलोड करू शकता. ते तुमच्यावर तुम्हाला करायचं आहे का नाही. मी स्वतः बी तेच केलेलं आहे, म्हणजे बाहेर दुकानावर जाऊन नाही काढलं आहे, मग घरीच काढून घेतला होता. ते बी कसं एक करायचं ते तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल, व्हिडिओ टाकून दिलेले. आता हा टॅब ओपन करतो. आता अशा प्रकारची स्क्रीन दिसते ओपन केल्यावर. आता हा वॉलपेपर मी असं ठेवलेलं आहे, पण रिअल जे महाज्योतीचं आहे ना ते तुम्हाला दाखवून देतो. नाही, आता तुम्ही म्हणशाल ना की त्याच्यात गेम मारवड नाही करता येत, काय करता येत नाही, तर करायची बी गरज नाही, अभ्यासासाठी दिला, अभ्यासच करायला पाहिजे. हां, आता बघा हे ओरिजिनल आहे, असं महाज्योतीकडनं येतं, तर असंच वापरा. खरं म्हणजे ते चांगले आहे. 2 वर्ष तुम्हाला असं वापरायचं आहे. त्याच्यानंतर ते तुम्हाला एक पासवर्ड देतील, तो पासवर्ड तुम्ही टाकला तर टॅब डायरेक्ट नवीन होऊन जाईल, एकदम नव्यासारखं. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सगळं डाउनलोड वगैरे करू शकता. तिथे जेवढे तुम्हाला ॲप दिसतात ना, हे पहिल्यापासून डाउनलोड येतील. एवढेच व्हॉट्सअप, यूट्यूब सगळं राहील, टेलिग्राम वगैरे, तर हेच तुम्हाला ॲप वापरता येतील. पण जर तुम्हाला दुसरे पण ॲप वापरायचे, मग त्याचे बी सगळं करता येतं, तसं काही नाही. पण मग त्यासाठी तुम्हाला त्याच्यात रिक्स पण असतो त्याच्यात, ते तर नंतरची गोष्ट आहे, ती जाऊ द्या आता. ठीक आहे. आणि मी 2-3 गोष्टी सांगून देतो की वॉलपेपर वगैरे तुम्हाला चेंज नाही करता येणार. तुम्ही सेटिंग्स वगैरे काही केल्या तर तुम्ही हुशार असाल
किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला तर मी टाकलंच आहे, तुम्हाला बघायचं बघू शकता, तुम्ही चेंज करू शकता मग त्याच्यानंतर त्या सेटिंग केल्यानंतर. आणि तुम्हाला टॅबबद्दल अजून काही माहिती घ्यायची असेल ना, तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल बघा. कारण आहे ना, आता टॅबबद्दल माहिती देण्यापेक्षा मी थोडी प्रोसेस सांगून देतो टॅब कसा भेटतो, आणि थोड्याफार अजून गोष्टी सांगू देतो त्याच्याने तुम्हाला काही ना काही माहिती पडेल. आणि कवर पण भेटते टॅबबरोबर. ही कवरची क्वालिटी खूप घाण आहे, मला तर बिलकुल नाही पटली होती. मी दुसरं कवर घेतलं होतं बाजारात, त्याची क्वालिटी थोडीफार चांगली आहे बुवा. हां, तर टॅब भेटण्याच्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट सगळ्यात मोठी होती जी असते कट ऑफ. तर कट ऑफ जो असतो तो दरवर्षी वेगवेगळा लागतो. कधी कधी 80% बी लागतो, 80% वर सगळ्यांना टॅब राहतात, तर कधी कधी 90% वर लागून जातो. मग असं पण असतं. आणि कॅटेगरी वाईज बी कट ऑफ असतो. मग तुम्ही जर म्हणशाल की कट ऑफ कसा लागेल आम्हाला, किंवा आम्हाला टॅब भेटेल, आम्हाला कुठे कळेल, तर जिथे तुम्ही फॉर्म भरलात आहे ना, त्याच ठिकाणी त्यांची एक लिंक आहे, तिथे ती लिंक ओपन करायची आणि तिथे तुमची लिस्ट लागलेली आहे. आणि ती लिस्ट इतकी मोठी लिस्ट राहते ना, डोळे दुखून येतात ते नावं चेक करत करत, पण नाव भेटून जाईल बरोबर. तर तुम्हाला मी सांगतो आता आहे ना, OBC असतील कोणी, कारण मी बी OBC आहे, तर मला मागच्या वर्षी 93% होते, मला 93.40%. तर मग मला तर भेटलं होतं 91%चा कट ऑफ होता. मला एवढं लक्षात आहे थोडंफार, 91%चा कट ऑफ होता. आणि 91%च्या वर जेवढे होते सगळ्यांना भेटलं होतं. तर 91% ते मागच्या वर्षीच सांगतो आहे, त्याच्या मागच्या वर्षी 80%वाल्यांना बी भेटून गेलो, तसं काही नाही. आणि याच्यामध्ये असं नाही की ग्रामीण भागात आहे तर भेटेल, तसं काही नाही राहत, टक्के पाहिजे फक्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि कागदपत्र जर तुम्ही नीट व्यवस्थित फॉर्म भरताना टाकलेले जर तुम्ही अजून फॉर्म नसेल भरला, मला माहीत नाही डेट संपली का अजून काय ते माहीत नाही, पण जर अजून डेट असेल तर तुम्ही काय करा, सायबर कॅफेला जाऊनच फॉर्म भरा. कारण तिकडे ते एकदम बरोबर त्यांच्या हिशोबाने भरून देता फॉर्म. घरी आपण जर फॉर्म भरला ना, तर काही ना काही चुकी राहून जाते आणि ते फॉर्म डिस्क्वालिफाय होऊन जातो. म्हणजे ते आपलं काही कन्सिडरच करत नाही. कारण पहिले टॅब कमी असतात, 7-8 हजार टॅब असतात, 50-60 हजार पोरं असतात फॉर्म भरणार. आणि मागच्या वर्षी तर कोणाला माहीत बी नव्हतं एवढं जणांना, या वर्षी सगळ्यांना माहीत पडून गेलं आहे. कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे, काय सांगता येत नाही, मला काय माहीत नाही. जेवढं सांग मला एवढं माहिती आहे की मी भरला होता फॉर्म, मला माहिती रिझल्ट लागल्याच्या 1 महिन्याच्या नंतर मी भरून दिला होता सगळा फॉर्म. आणि मी एक डॉक्युमेंट नव्हतं भरलं कोणतं तरी, पण ते डॉक्युमेंट कंपल्सरी नव्हतं म्हणून ठीक आहे. आणि तरी बी नंबर लागून गेला होता. आणि लिस्ट किती दिवसांनी लागते असा बी प्रश्न आहे बऱ्याच जणांचा, किती दिवसांनी लिस्ट लागेल, किती दिवसांनी. तर मग काय, आता डिसेंबर महिन्याच्या आसपास, नोव्हेंबर महिन्याच्या आसपास लिस्ट लागेल. हां, मग तुम्ही म्हणशाल अरे बाप एवढं लेट, मला तर आत्ताच टॅब पाहिजे, मला तर असं करायचं आहे टॅबमध्ये, तसं करायचं आहे. तर एवढं काही उतावळं व्हायची गरज नाही आहे, भेटेलच असं काही नाही. जर टक्के वगैरे ठीकठाक आहे तर भेटून जाईल. आणि गोष्ट मला तर यावर्षीच माहीत नाही टॅब किती काय आहे, तर भेटू शकतो बऱ्याच जणांना. तर मग नोव्हेंबर महिन्याच्या आसपास लिस्ट लागणार आहे, लागू शकते. माझ्या टायमाला तेव्हा लागली होती, यावर्षीच मला नाही माहीत, पण तेव्हाच लागते. 2-3 वर्ष झाली तेव्हाच लागू राहिली, तेव्हा लागेल. आणि एक यूट्यूब चॅनल आहे कोणते तरी जे मी फॉलो करायचं, मग तुम्ही त्याच्यात बी बघू शकता, नाव लक्षात नाही आता, विसरून गेलं. मग त्याच्यात यूट्यूबला बरेच जण सांगतात केव्हा लागणार आहे केव्हा नाही. सबस्क्राईब करून ठेवायचं, तुम्हाला कळून जाईल की आज लिस्ट लागली केव्हा लागली. तिकडे जाऊन बघून घ्यायचं स्वतःचं नाव आहे का नाही. तिकडे बर्थ डेट वगैरे हिशोबाने नाव असतं. त्याच्यानंतर लिस्ट लागल्यानंतरची पुढची प्रोसेस अशी राहते की तुम्हाला समजा तुमचं नाव दिसून गेलं की माझं नाव आहे बो लिस्टमध्ये, हां, मग तुम्हाला ना महाज्योतीतर्फे कॉल येईल. तर कॉल बी तो 1-1.5 महिन्यानंतर येतो. म्हणजे समजा लिस्ट लागली नोव्हेंबरला, तर डिसेंबर एंडिंगला कॉल येईल, किंवा डिसेंबरला लिस्ट लागली तर जानेवारीच्या स्टार्टिंगला येईल, असं काहीतरी आहे. म्हणजे माझ्या टायमाला तसंच होतं, जानेवारी महिन्यात भेटून गेलं होतं मला टॅब. मग ते कॉल येतो पहिले, मग कॉल नंतर ते विचारतात की तुम्हाला सिम कार्ड वगैरे कोणतं पाहिजे. ते मागच्या वर्षी तर फिक्स होतं की सगळ्यांना एअरटेलचं सिम कार्ड भेटलं होतं. आणि आता सिम कार्डवर मी बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सिम कार्ड बीमध्ये किती नेट भेटतं. ते नेट तर सगळ्यांना माहिती, 6 GB नेट भेटतं. 6 GB वर 1 GB नाही येणार. 6 GB खूप आहे, पुरवून जातं 6 GB. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉल वगैरे नाही करता येणार. त्या कार्डने तुम्हाला फक्त नेटवर्कचा बॅलन्स आहे आणि SMS भेटतात 100. SMSची काय आपल्याला काही गरज पडत नाही, कॉलची गरज नाही आहे. कॉलची गरज होती पण कॉल दिलेली नाही त्यांनी त्या सिम कार्डावर. आणि तो जो सिम कार्ड आहे माझ्या तर बंद होऊन जाईल. 1 वर्ष ते मला भेटेल तर 6 GB डेटा, 1 वर्षानंतर तो बंद होऊन जाईल सिम कार्डवरचा नेटवर्क. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मग पुढची गोष्ट सांगतो आता. जानेवारी महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला कॉल येईल. कॉल आल्यानंतर तुम्हाला ते सांगतील की या ठिकाणी तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागणार आहे. तिथे कॉल रेकॉर्ड करायला लावतात ते की हा कॉल रेकॉर्ड करून घ्या बा.
मग तो कॉल रेकॉर्डिंग केल्यानंतर तुम्हाला सांगतं की एवढे डॉक्युमेंट लागणार आहे यांची, आणि तिथे तो आय थिंक कलर प्रिंट लागते का ओरिजिनल डॉक्युमेंट लागतं काय माहीत, आणि झेरॉक्सच लागते वाटतं, नाही काय माहीत लक्षात नाही येते आता. चला तुम्हाला फोनवर सांगतील, त्याचं काही नाही, प्रत्येकाला स्पेशल फोन येतो ते सगळं सांगतं. कॉल रेकॉर्ड करायला लावता, सगळे डॉक्युमेंट तिकडे घेऊन जायचे, त्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याच्या एका स्थानावर बोलवतील. प्रत्येकाला तारीख दिलेली राहते की प्रत्येकाची वेगवेगळी तारीख राहते, म्हणजे तेवढा ग्रुप ऑफ स्टुडंटला वेगळी तारीख राहते. हां, मग तिकडे जिल्ह्याच्या तिकडे जायचं ठिकाणी, तिकडे तुम्हाला ते फोन आल्यानंतर ते सांगतील सगळं. तिकडे बरेच पोरं दिसतील तुम्हाला सगळे डॉक्युमेंट घेऊन आलेले, आणि डॉक्युमेंट तिकडे तर सगळे घेऊनच जायचे, कारण मग रिकामं काम होऊन जातं. म्हणून डॉक्युमेंट पहिले नीट बघून घ्यायचे कोणते मागितले ते घेऊन जायचे. त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला टॅब वगैरे भेटेल, त्या असा बॉक्स भेटतो, याच्यासोबत तुमचा फोटो काढला आता काय माझा आता काढला गेला तर पण कुठे जायला नाही, पेपरमध्ये नाही येत, फक्त फोटो काढला जाईल प्रूफ म्हणून. ते इथे या साईडला अरे यार ते नाव दिसून जाईल, नंबर बी ना दाखवत नाही, या साईडला ना सिम कार्ड वगैरे लावलेलं राहतं. त्यानंतर अजून काय राहतं यार बॉक्समध्ये ना, काय आता तुम्ही रिकामं काम हे सगळं रिकामं साहित्य भरून ठेवलं इथे, ते जाऊन हां हे असं काय याची पूर्ण जेवढं तुम्हाला नवीन फोन घेतात ना तुम्ही, जेवढं साहित्य आहे तेवढं सगळं पॅक भेटेल. टॅब सारखाच भेटेल, एक कवर पण भेटेल. आणि पण मग असं आहे की टक्के बिल माझ्यामध्ये तेवढे लागतीलच, यावेळेस जास्त कटअप जायची शक्यता 91% वरच जाईल मला असं वाटतं. आता बघा एवढं अजून सांगून दिले, अजून काही कोणाचं असेल ना कमेंटमध्ये तर आता मी कमेंट वाचतो 2-3 म्हणा इथे दुसऱ्या फोनमधून, आणि सांगतो तुम्हाला काय असेल ते. अजून पोर विचारत होते की कमेंटमध्ये बोलत होते की टॅब आपल्याकडे जाणार आहे का काय, तर आपल्याकडेच राहील, त्यांना द्यायचं काही काम नाही. पण फक्त एक गोष्ट आहे की याच्या टॅबमध्ये त्याने लॉक लावून दिलेलं राहतं ना, तो जो लॉक आहे तो 1 वर्षासाठी राहतो, आणि त्या टॅबमध्ये ना क्लासेस असतात त्यांचेवाले महाज्योतींचे. मग ते आपल्यावरही पाहायचं का नाही खरं म्हणजे, ते मला माहीत नाही, पण मी त्यांनी बघत मी PWचं क्लासेस बघतो तर तिकडे बघत नाही मी, तर ते तुमच्यावर करायचं तर करू शकत, असं काही हे नाही, चांगलेच शिकवतात सगळेजण. तर तिकडे त्यांचे क्लासेस 1 वर्ष राहतात, मग तुम्ही 1 वर्ष झाल्यानंतर ते हे करू शकता, काय म्हणता ते त्यांना तुम्हाला एक ते ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड म्हणतात, तो पासवर्ड भेटतो त्यांच्या वेबसाईटवर टॅबमध्ये तो टाकायचा असतो, मग तो लॉक निघून जातो. मग तुम्हाला सगळं वॉलपेपर बी चेंज करता येईल, आणि टॅब कायमचं तुमचंच आहे, तुम्हाला परत करायची काहीच गरज म्हणजे तसं काहीच नाही, तुमचंच टॅब आहे. म्हणून कोणी विचारत होतं ना की टॅब परत करावा लागणार आहे का, तर नाही लागणार आहे, तुमचाच टॅब आहे हा. या टॅबचं मॉडेल आहे गॅलेक्सी टॅब A7 लाईट, आणि रॅम काय आहे 32 GB वाटतं. रॅम म्हणजे हे का स्टोरेज, आणि रॅम किती बघावं थांबा 1 मिनटं. हां ते बघा, हे रॅम आहे 3 GB, रोम आहे 32 GB, 4G आहे वाटतं रॅम, 5 GB यूज नाही आहे टॅब काही, म्हणजे भेटते तुम्हाला तेच गणे अभ्यासासाठी. म्हणजे कोणी ऑनलाईन अभ्यास करत असेल त्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण ती छोट्याशा फोनमध्ये दिसत नाही खरं म्हणजे. मी बी केला होता, त्याच्यानंतर टॅब भेटला त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स झालं. आता तर लॅपटॉप आहे म्हणून ठीक आहे, लॅपटॉप आहे ते हेच वापरतो, म्हणजे बहिणीचं लॅपटॉप आहे, एखाद दिवस दिलं तर दिलं, पण टॅबलेटनेच सगळं काम होऊन जातं. आणि बस अजून काय सांगायचं नाही मला, अजून काय सांगायचं होतं काही लक्षात येत नाही मला, आता एवढंच माहिती आहे. अजून प्रोसेसमध्ये पण वेळ लागतो, जानेवारी महिन्याच्या आसपास भेटतं टॅब, म्हणून जास्त उतावलं नाही व्हायचं की भेटून जाईल लगेच, थोडा वेळ लागतो, पण चांगलं आहे, चांगलं सगळं चांगलं क्वालिटीचं टॅब आहे, असं खराब नाही. थोडं वर्किंग स्लो करतं फक्त ते, यावर्षी बी तेच देतील मला तर असं वाटते. 2-3 वर्ष झाली तेच टॅब देत आहे. ठीक आहे, ज्यांना बी 90% वर आहे त्यांनी कन्फर्मच समजायचं बरं. 91% आहे तर मग तर भेटेलच, पण 80% वर आहे तरी बी असं हे समजायचं नाही की भेटणार नाही, असं भेटू शकतं. मला दरवर्षीचा कट ऑफ वेगळा लागतो ना, यावर्षी आता पोरांनी अभ्यास कसा केला होता मला काय माहीत, आमच्या वेळेसची बॅच पूर हुशार होती म्हणून 91%चा कट ऑफ होता, भेटून गेलं मला बिचारा. पण यावेळेस बऱ्याच जणांना माहिती पडून गेलं, तर काय माहीत नाही कितीचा कट ऑफ तुमच्याबरोबर नशिबावर मार्क किती त्याच्यावर. ठीक आहे चला, कमेंटमध्ये काय असेल तर विचारून घ्या, मी कमेंटमध्ये उत्तर देईल. नवीन व्हिडिओ तर मी बनवणार नाही, कारण माझं टाईम आता थोडं भेटणार नाही, शॉर्ट व्हिडिओमध्ये वाटलं तर बनवून देईल. ठीक आहे, धन्यवाद.